घरात नवीन चिमुकला पाहुणा आला की त्या परिवाराला त्याचा आनंद काही आवरत असतो. हल्लीच्या काळात नवजात बालकाच्या स्वागतासाठी घरावर रोषणाई, फुलांची चादर, पंचायतीने त्याचं स्वागत होतं. हे स्वागत जर स्मशानभूमीत झालं तर? अशीच एक घटना मूर्तिजापुरात घडली. नवजात चिमुकल्याचं स्वागत चक्क स्मशानभूमीत केल्यानं हा शहरात चर्चेचा आणि कौतुकाचा विषय बनला आहे. जिथं जीवनाचं अंतिम सत्य आहे ते आहे स्मशान. मेल्यावर माणसाला शेवटी तिथंच जावं लागतं, परंतु जन्मानंतर स्मशानभूमीत स्वागत व्हावं हे मात्र अफलातूनच. स्मशानभूमीबाबत माणसाच्या मनात एक न्यूनगंड आणि भीती असते. त्याचबरोबर अपवित्रता देखील मांडली जाते. या सर्व गोष्टींना फाटा देत रवी गंगाधर पवार याने आपल्या नवजात बालकाचं स्मशानभूमीत फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत करून वेगळा पायंडा पाडला. स्मशानभूमीत सरण रचण्याचं काम करणाऱ्या रवी गंगाधर पवार यांना मुलगा झाला. बाळंतपणासाठी त्यांची पत्नी शीतल ही माहीत होती. 4 महिन्यानंतर ती पार्थ म्हणजेच बाळाला घेऊन मूर्तिजापूर इथे आली. चिमुकला पाहुणा आपल्या घरी येतो याचा आनंद पवार यांच्या परिवाराला गगनात मावेनासा झाला. रवी यांच्या मित्र परिवारातही तितकाच आनंद होता. बाळाच्या स्वागतासाठी रवी यांच्या मित्रांनी जय्यत तयारी करून आतिषबाजीसह बँडबाजा लावून पवार परिवाराच्या आनंदात भर घातली. मूर्तिजापूर येथील भटोरी रोडवरील स्मशानभूमीत पवार परिवार हा गेली 14 वर्षे देखरेखीचं व सरण रचण्याचं काम करत आहे. गत 3 वर्षापूर्वी रवी पवार यांचं लग्न झालं. त्यानंतर त्याची पत्नी शीतल हिने एका गोंडस आणि गुबगुबीत बाळाला जन्म दिला. घरची परिस्थिती हलाखीची. दुसऱ्याचं सरण रचून आपल्या परिवाराची उपजीविका भागवायची. स्मशानात राहणारी जमात म्हणजे स्मशान जोगी. स्मशान जोगी समाजात स्मशानात राहण्याची परंपरा आहे. तुरळक असलेला हा समाज स्मशानात वास्तव्य करायचा, परंतु कालांतरानं साहजिकच यामध्ये बदल झाला. हा समाजही लोकवस्तीत राहायला लागला, परंतु काही लोक आपले वास्तव्य अजूनही स्मशानात घालवत असल्याचं वास्तव समोर आलं आहे. परंतु त्यांच्या जीवन जगण्याचा प्रश्नच ऐरणीवर आला आहे. येथील हिंदू स्मशानभूमीत हिंगोली जिल्ह्यातील पवार स्मशान जोगी जमातीचे कुटुंब वास्तव्यास आहे. त्यांच्या मूलभूत गरजा अद्यापही पूर्ण होत नसल्याचं विधान चित्र समोर आलं आहे. वडिलोपार्जित स्मशानभूमीत काम करणारी ही पवार कुटुंबाची 3री पिढी असून आतापर्यंत दुसऱ्यांची हजारो सरणे रचणाऱ्या या पिढीच्या नशिबी केवळ मरण यातनाच येत आहेत. हा समाज गावापासून दूर स्मशानात राहत असल्यानं हा समाज वंचित होता. सरणासाठी लागणारी लाकडे, गोवऱ्या व इतर साहित्याची व्यवस्था हीच मंडळी करायची, अजूनही करतायत. परंतु त्यांच्या जगण्याचा प्रश्न न सुटणारा आहे. अशातही नवजात बालकाचं या परिवाराने स्मशानभूमीत जल्लोषात स्वागत करून हा नवा पायंडा पाडला. हा विषय कौतुकाचा आणि तसेच चर्चेचा विषय ठरला आहे. संजय उमग, जन्मत न्यूज, कोल्हापूर.